हाय नमस्कार, मी पूजा. मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर 14 ऑगस्टला आपल्या सगळ्यांच्या भेटीला समर्थ हा चित्रपट येतो आहे आणि त्यानिमित्ताने या चित्रपटातली सगळी स्टारकास्ट आता माझ्यासोबत आहे. पुष्कराज दादा आहे, शर्वरी मॅम आहेत आणि भूषण दादा आहे. खूप स्वागत तुमच्या तिघांचंही. कसे आहात सगळ्यात आधी? एकदम मस्त, एकदम मजेत. आणि समर्थच्या निमित्ताने आता प्रमोशन दणक्यात सुरू झालं आहे. म्हटलं असं समर्थ हा चित्रपट घेऊन तुम्ही भेटीला येत आहे. खूप छान विषय आहे. समर्थांचे विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न ह्याच्यातून छान पद्धतीने दिसतो आहे. ट्रेलर खूप मस्त झाला आहे, कट पण खूप सुंदर झाला आहे आणि तुमच्या तिघांची नाती त्याच्यामधली आई वडील आणि मुलगा खूप सुंदर वाटतं आहे. तर मला सगळ्यात आधी तुमच्या तिघांना अभिनंदन त्याच्यासाठी की तुम्ही इतकं छान विषय घेऊन येत आहे समोर. आणि मला विचारायला आवडेल की ही भूमिका स्वीकारण्यामागे तुमचा काय थॉट होता? मुळात पहिली गोष्ट म्हणजे एक समर्थ हे तुझ्या कॅरेक्टरचं पण नाव आहे आणि पोस्टरवरती पण ते आपलं टायटल कॅरेक्टर दिसतंय म्हटल्यानंतर एक ती भावना तुझी एक कलाकार म्हणून सांग मला. मला वाटतं या सिनेमात आणि या सॅमची तीच भावना आहे की मी समर्थ आहे. तर हा सॅम आपल्याला दिसतो आणि जे आता ट्रेलरमध्ये पण दिसतंय की तो स्वतः बऱ्याचशा गोष्टी करणं, मी माझं अचीव करू शकतो, मी हुशार आहे, जे आजकाल आपल्या बऱ्याच जणांचं झालेलं आहे असं हे कॅरेक्टर आहे. पण विशेष करून ही नातेसंबंधांची गोष्ट आहे. आपल्याला दिसेल आईवडिलांचं मुलाचं नातं ह्याच्यात दिसणार आहे, वडिलांचं आणि मुलाचं नातं प्रकर्षाने दिसणार आहे आणि ते होत असताना आपापले मार्ग दोघांनी कसे निवडले आहेत, त्यांची काय पर्सनॅलिटी तशी का घडली आहे, तर या गोष्टी आपल्याला टप्प्याटप्प्याने दिसण्यात येतात आणि त्याचबरोबर समर्थ विचार सगळ्यांपर्यंत पोचतात आणि त्यांनी बॅलन्स शोधून आपण एक चांगलं आयुष्य कसं जगू शकतो याचा एक थॉट डेफिनेटली सगळ्यांपर्यंत पोचतो आणि हेच आवडलं. अतिशय स्ट्रॉंग कॅरेक्टर, त्यातच त्याला खूप एक काय म्हणतो ग्रेइश शेडसुद्धा आहे, जे कोणीही खूप स्ट्रॉंग वाटलं, थोडं ॲरोगंट वाटलं, ओव्हर कॉन्फिडेंट वाटलं तर आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की ते खूप रूड आहेत. तर असा हा वाटणार आहे, पण तो तसा का घडला आहे याचीही कारणं आपल्याला दिसतात आणि याचे इतके वेगवेगळे शेड्स आज मला दाखवायला मिळत आहेत स्क्रीनवरती. त्यामुळे असं कॅरेक्टर मिळणं हे खूपच नशीबवान समजतो मी स्वतःला. नुसतं असं कॅरेक्टर मिळणं नाही तर, कारण की जेव्हा ह्याचं नरेशन झालं आणि त्याचबरोबर बाकी कास्ट जी कळली, म्हणजे आता आम्ही तर आहोतच, पण आता पोस्टरवरती बघू किंवा अजून बरेच जण इतर आहेत, इतके तुफान सगळे कलाकार, इतके बाप कलाकार आहेत. प्रत्येकाने आपापल्या वेगवेगळ्या टप्प्याला मालिकांमध्ये लीड ॲक्टर म्हणून काम केलं असेल, सिनेमांमध्ये केलं आहे, नाटकांमध्ये केलं आहे आणि छोट्या छोट्या रोलसाठी सुद्धा उत्तम कलाकार या प्रोजेक्टला जुळून आलेला आहे. तर त्यामुळे ते एक विशेष वाटतं आहे. आणि त्याचबरोबर आई बाबा पुष्कराज आणि शर्वरीताई, तर ह्याच्यात मी हेही सांगू इच्छितो, असं वाटेल हे आई बाबा आम्ही तर ऑलमोस्ट समन्वयी, थोडाफार काही डिफरन्स वर खाली असणारे अशाने आहोत. तर इकडे लहान समर्थ सुद्धा आहे, जे आता पोस्टरवरती तिकडे लहान समर्थ दिसतोय, बऱ्यापैकी काम त्याचं आहे आणि अप्रतिम काम केलेलं आहे. तर त्यामुळे इवन आई वडिलांची भूमिका ही त्या ह्यानी पण आहे की लहान समर्थ आणि समर्थ मोठा झाल्यानंतर त्यांचं एजिंग दाखवणं. त्याचबरोबर दुसरं असं असू शकतं की आत्ताच्या वयाच्या ह्यानी माझं कोणीतरी बाबा असणं आणि त्यांचं अँटी एजिंग करून लहान समर्थाला दाखवणं. पण बऱ्यापैकी पार्ट, आणि जसा आपल्या आयुष्यात आपला इम्पॅक्ट हा लहानपणामुळे जास्त असतो, तसा इकडे सुद्धा समर्थावरचा इम्पॅक्ट हा लहानपणी जास्त आहे आणि त्याच्यामुळे यंग आई बाबा जे अशा ह्यानी असेल ते जास्त महत्त्वाचं होतं. पण कमाल झालेलं आहे आणि मजा आली एकंदरीत. खूप एनरिचिंग एक्सपिरियन्स नक्कीच होता. शर्वरी मॅम, खूप दिवसानंतर मला दिसणार आहात. काय या भूमिका स्वीकारण्यामागचा तुमचा थॉट होता आणि कशी होती सगळी प्रोसेस? ही भूमिका खरं तर एक सुखद धक्का होता माझ्यासाठी अशा ह्यानी की माझ्या बाबतीत असं झालं होतं की एक आठवड्यामध्ये मला ज्यावेळेला रामदास स्वामींच्या पादुका पुण्यामध्ये आल्या होत्या त्यावेळेला माझ्या परिसरामध्ये ते रामदासी आले होते आणि त्यांना मी शिधा दिली. त्याच्यानंतर 2 दिवसांनी एका कार्यक्रमाचं उद्घाटन करायला, एका एक्झिबिशनचं उद्घाटन करायला गेले. त्यावेळेला एक स्टॉल होता, तिथे साड्या बघत होते. तर त्या बाई मला म्हणाल्या चटकन की साडी नाही घेतली तरी चालेल, पण रामदास स्वामींच्या पादुका पुण्यामध्ये आलेल्या आहेत आणि त्या आता कोथरूडला येणार आहेत 8 दिवस, तर माझ्याकडे सगळं नियोजन आहे, तर एक दिवस आरती करायला याल का? आणि मी तिथे आरती करायला एक दिवस गेले आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी ह्या चित्रपटाचे जे EP आहेत अमोल भगत, त्यांचा मला फोन आला की समर्थांच्या विचारांवर एक चित्रपट होतोय समर्थ नावाचा आणि तू काम करशील का?
तर मला वाटलं की हे असे संकेत आहेत की काय माझ्यासाठी, आणि समर्थांची इच्छा आहे मी या चित्रपटात असावं. त्यामुळे मी भूमिका काय आहे असं विचारायच्या आधी हो म्हणून टाकलं. असं मी आत्तापर्यंत कुठल्याही चित्रपटाला केलेलं नव्हतं, पण या चित्रपटाला मी तसं केलं. आणि त्याच्यानंतर मग मला ती भूमिका काय आहे, त्याचं कसं स्पॅन आहे किंवा काय, हे सगळं नंतर उलगडलं. आणि सावित्री नावाची भूमिका केली आहे. तर सावित्री ह्या शब्दाला साजेशी प्रतिमा, ज्याला आपण काय म्हणू, सात्विक असेल ती, तर तशा पद्धतीने व्यक्तिरेखा आत्तापर्यंत मी केलेली नव्हती, आत्तापर्यंत जेवढे चित्रपट केले त्याच्यामध्ये. त्यामुळे मला एक वेगळं काहीतरी करायला मिळणार होतं. आणि त्याच्यात तोपर्यंत मला माहिती नव्हतं की काही त्याच्यात आव्हानात्मक कुठला असणार आहे का, किंवा असा एखादा सीन जो मला एक कलाकार म्हणून समाधान देऊन जाईल किंवा काय. पण ते घडत गेलं सगळं, आणि मला खूप आनंद आहे आणि अभिमान आहे की मी या चित्रपटाचा एक भाग आहे. भूषण जसं म्हणाला तसं मी इथे वडिलांची भूमिका केली आहे. असं प्रत्येकजण आता वडिलांची भूमिका, तर मोस्ट ऑफ द पार्ट आयान दरेकर जो लहान समर्थ आमच्या चित्रपटात दाखवला आहे, तर त्याच्या वडिलांची, आणि त्याच्यानंतर काही पार्ट जे भूषणच्या वडिलांची, म्हणजे समर्थच्या वडिलांची भूमिका. पण त्याच्याहीपेक्षा जास्त मला भावलेली गोष्ट म्हणजे विश्वंभर ज्या द्वंद्वात आहे, त्याला काय, जे केऑटिक आयुष्य, पैसे मिळत आहेत भरपूर, बाकी कामं आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण समाधान नाही आहे, काही शांतता नाही आहे जीवाला. आणि ते हे सगळं करत असताना संसार सोडायचं पण नाही आहे, कारण समर्थांनीच सांगितलेलं आहे प्रपंच आणि परमार्थ एकत्र साधता येतो. तर त्याच्या मनातलं जे द्वंद्व आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला. तर ते द्वंद्व तो कसा सोडवतो, त्याच्यात तो यशस्वी होतो का, हा प्रवास विश्वंभरचा या चित्रपटात आहे. या प्रवासाच्या निमित्ताने मला या पात्राबरोबर राहता आलं, म्हणून माझाही एक वेगळा प्रवास सुरू झाला की अगदी सगळीकडे सगळ्या गोष्टींना फुल स्टॉप देण्याची गरज नसते, तर थोडंसं स्वतःला शोधत वेगळ्या पद्धतीने आपण गोष्टी करू शकतो. ही नात्यांची गोष्ट आहे, त्याचप्रमाणे मनोरंजक गोष्ट आहे, आणि तरी घरातली गोष्ट वाटेल असं गोष्ट आहे. आणि अगदी सटली समर्थ विचार काय आहेत हे लोकांपर्यंत पोचावं किंवा त्यांना विचार करायला भाग पाडावं, ह्याच्याबद्दलची ही गोष्ट आहे. साधारण हा पिक्चर एक आस्तिक आणि नास्तिक ह्याच्यातला एक दुवा दाखवणारा पिक्चर ठरू शकतो का, असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे काय तो हेतू नाही आहे ऑनेस्टली. कारण काय, नातेसंबंधांचं म्हटलं की आत्ता पुष्कराज म्हणालं तसं असमाधानी आणि समाधानी लोकांमधला सुद्धा तो होऊ शकतो. कारण काय, दोघंही आज जे दोन आपल्याला चेहरे इथे दिसत आहेत, ते त्या वयात पोचल्यानंतर ते असमाधानी आहेत, ते काहीतरी शोधू पाहत आहेत आणि ते वेगवेगळे मार्ग निवडत आहेत. तर त्या दोन्ही मार्ग निवडत असताना त्यांना हवं असणारं समाधान, त्यांना हवं असणारं सुख त्यांना मिळतंय का, तो बॅलन्स शोधणं महत्त्वाचं आहे. हे आपल्याला चित्रपट पाहिल्यानंतर कळून येईल असं जास्त वाटतं. पण हा चित्रपट सगळ्यांचा आहे, हा आस्तिकांचा सुद्धा आहे, नास्तिकांचा सुद्धा आहे, कारण हा विचार करायला लावणारा चित्रपट आहे. काही जण, जसं मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये म्हणतोय, कारण की काही जण पिक्चर पाहिल्यानंतर, हा चित्रपट पाहिल्यानंतर समर्थ घरी नेतील, काही जण विचार घरी नेतील, काही जण समर्थ विचार घरी नेतील. तुम्ही जे काही न्याल घरी त्याच्यात तुम्ही जिंकाल एवढं नक्की आहे. कारण की विचार करायला जरी भाग पाडला तुम्हाला काही गोष्टींचा, तिकडे आपण जिंकलोच आहोत. पुष्कराज दादा, जसं मगाशी भूषण दादा म्हणाला की तू दोन एजमधलं तू दाखवतोयस, आणि प्लस तू वडीलसुद्धा आहेस, तू गुरुसुद्धा दाखवले आहेस, तू बैठक घेतोयस, ते सगळं मुलांना शिकवतोय. ते सगळं स्वतःच्या अंगात भिनवण्यासाठी किंवा समर्थांचे विचार तू फॉलो आधीपासून करायचास का, किंवा हे करताना, कॅरेक्टर करताना ते अंगात भिनवण्यासाठी काय मेहनत तुझी वेगळी होती या कॅरेक्टरसाठी? नकळतपणे आपण समर्थांचे विचार जे त्यांनी ठेवलेलं आहे, की फक्त समर्थच नाही तर बऱ्याच संतांनी जे लिहिलेलं आहे ते आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करत असतो जेव्हा आपल्याला समाधान किंवा शांतता हवी असते तेव्हा. म्हणजे मी हे उदाहरण काही गोष्टींच्या बाबतीत देतो आहे की दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे रामदास स्वामींचा मनाच्या श्लोकांमधला एक श्लोक की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. तर आता ह्याचा अर्थ आपल्याला एका पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत फक्त पाठांतर असतं, पण आता हा विचार असं वाटतो, स्पेशली सोशल मीडियाच्या काळामध्ये जिथे आपण सगळे हॅपी फोटोज टाकतोय,
आपण सगळ्यांना असं भासवतोय की आपण किती आनंदात आहोत आणि आपण लोकांना भासवतोय की किती भारी आपलं आयुष्य चाललेलं आहे. हे सगळं करत असताना त्या माणसाच्या मनामध्ये जेव्हा विचार येतो की अरे आपलं आयुष्य दुःखाने भरलेलं आहे आणि ह्याचं आयुष्य खूप सुखी आहे, तर खरं तर जगी सर्व सुखी असं कोणीच नाही आहे, कारण हे बॅलन्स्ड लाईफ आहे. किंवा त्याच धर्तीवर संत तुकाराम महाराज म्हणतात की उस डोंगा पर रस नाही डोंगा का रे भुललासी वरलिया रंगा. तर हे या गोष्टी जेव्हा आपल्याला शोधायचा प्रयत्न करतो, जेव्हा आपल्याला समाधान मिळवायचं असतं, तेव्हा या संतांनी सांगून ठेवलं की हे वर जे काही आहे, वरवर जे काही दिसतंय, जो दिखावा आहे, त्याच्या आतमध्ये सगळीजणं माणसं आहेत. ते सगळीजणं माणसं आहेत, त्यांना सुख दुःख याचा बॅलन्स साधावा लागतो. त्यामुळे अशा पद्धतीचे विचार आपण आपल्या आयुष्यात तसं करतच. मुद्दामून काहीतरी ध्यानधारणा केली किंवा कर्मकांड केली, व्रतवैकल्य केली, अशा पद्धतीचं मी काही केलं नाही. पण हे विचार नक्कीच कधीतरी वाचनात आलेले आहेत, हे नक्कीच उपयोगी ठरलेले आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने मात्र जरा सखोल अभ्यास झाला. असं वाटलं की अजून श्लोक वाचावे, त्याचं निरूपण ऐकावं, त्याच्यात काय म्हणणं आहे ते विचारावं. आणि हेच मला सांगायचं, मी प्रत्येक वेळेस सांगतो की कुठल्याही धर्माने, कुठल्याही संतांनी द्वेष करा दुसऱ्याचा किंवा दुसऱ्या धर्माचा असं सांगितलेलं नाही आहे. म्हणजे आपल्या धर्मावर प्रेम करत असताना दुसऱ्या धर्मावर तितकंच प्रेम करणं गरजेचं आहे हेच सांगितलेलं आहे. प्रश्न विचारणं गरजेचं आहे हे सांगितलेलं आहे. मध्ये सत्तेत असलेल्या काही लोकांनी ते बिघडवलेलं आहे सगळं समीकरण. याचा अर्थ असं नाही की संतांनी प्रेम करायला शिकवलं आहे, द्वेष करायला शिकवलं नाही आहे. किंवा यामध्ये एक वाक्य ज्याच्यात येतं ते की आपण समर्थांचा द्वेष केला तरीसुद्धा समर्थ आपला द्वेष करत नाहीत. तर त्यांनी जर केला नाही आहे आपला द्वेष, तर आपण कोण आहोत द्वेष करणारे? मग आपण जर द्वेष करत असू तर आपण स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत की आपण असं का वागतोय. ज्या अर्थी आपल्याला द्वेष करावं असं वाटतं त्या अर्थी आपल्यामध्ये काहीतरी प्रश्न आहेत, ते सोडवणं गरजेचं आहे. आणि त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करताना गोष्टी करतात. आणि हा प्रवास मी म्हटलं असं की विश्वंभरचा प्रवास आपल्याला चित्रपटात दिसणार आहे. माझा प्रवास आत्ताशी सुरू झाला आहे. शर्वरी मॅम, तुम्हाला विचारायला आवडेल, सावित्री तुम्ही कॅरेक्टर करताय. ट्रेलरमध्ये जसं आम्ही बघतोय की लेक आणि वडील भांडतायत, कचा भांडतायत, आणि अशामध्ये आईची एक भूमिका जी असते तर शांत राहणं किंवा दोघांची बाजू समजून घेऊन दोघांनी बॅलन्स ठेवणं. सावित्रीला हे कितपत जमलं आणि काय त्याच्यासाठी मेहनत होती तुमची कॅरेक्टरसाठी? खरं तर शांत राहण्यापेक्षा आई कचाट्यातच सापडलेली असते दरवेळेला ही सिच्युएशन येते तेव्हा. आणि तशी ती हेल्पलेसच असते. म्हणजे तिची मनापासून इच्छा एवढीच असते की मुलगाही सुखी राहावा आणि वडीलही सुखी राहावे. आणि ह्या बाबतीत, ह्या सावित्रीच्या बाबतीत तर असं आहे की तिला नक्की हे माहिती आहे की वडील जे काही सांगतायत ते मुलाच्या हितासाठीच सांगतायत, तर मुलगा का नाही समजून घेते ह्याचं तिला आत्म त्रास होतोय खूप, की त्यांनी समजून घेतलं पाहिजे, कारण त्याच्या भल्याचंच आहे, हे काही वेगळं नाही सांगत आहेत किंवा काय असं. तर त्याचं कुठनं तरी आतमध्ये तिला फार त्रास होतोय की ऐक ना त्यांचं असंच हे वाटतंय. म्हणून कधी कधी याच्यातली सावित्री तुम्हाला उलट नवऱ्याची बाजू घेऊन मुलालाच थोडीशी काय म्हणू आपण दटावणारी वाटू शकते की हे कर म्हणून किंवा काय असं. पण त्याच्या मागे त्याचं भलं व्हावं हीच इच्छा आहे हे माहिती आहे, म्हणून असा तिचा प्रयत्न त्याच्यामध्ये दाखवला आहे. दुसऱ्या दृष्टिकोनातनं मी जसं मगाशी म्हटलं की ती सात्विक गृहिणी असेल किंवा काय असं, तर त्या पूर्ण पार्श्वभूमीवरती आणि शहरातनं ती गावात येते त्यावेळेला जसं काही आता शहरातलं आपलं माहिती आहे की आपली लेवीची लाईफस्टाईल वेगळी असते शहरातली, आणि गावात आल्यावर तो सगळा फरक पडतो. म्हणजे अगदी स्वयंपाक करण्याच्या गोष्टींपासून, साधनांपासून, तो ओटापासून सगळ्या गोष्टींचा फरक पडलेला असतो. पण तिलाही ते आवडतंय. केवळ नवऱ्याची इच्छा आहे असं नाही आहे, तर तिला ती शांती हवी आहे कुठेतरी. आणि ती शांती दाखवायला भूमिकेची तयारी तशी करायची गरज पडली नाही, कारण ना ही अशी शांती मिळवायला जी एक मानसिक बैठक असणं गरजेचं असतं आपल्या मनात, तर शास्त्रीय नृत्याने ती आपोआप माझ्यापर्यंत येते किंवा ती समजू शकते. त्याच्याशी काय म्हणू आपण, त्यात रिलेट होणं पण फार गरजेचं आहे. अगदी मी अशी तेवढी शांत असते असं जरी नसलं तरी
काय एक्सपेक्टेड आहे ह्याची संवेदनशीलता आपोआप त्या शास्त्रीय नृत्यामुळे आलेली असेल. त्यामुळे असा वेगळा विचार करायला लागला नाही. आणि एक मला नक्की जाणवायचं, मी अजून 2-3 इंटरव्ह्यूजमध्ये पण हे सांगितलं की तो सावित्रीचं मी पूर्ण साडीमध्येच होते, काही वेगळं असं काही अटायर होतं किंवा काही नाही, पण ज्या क्षणाला हळद कुंकवाची बोटं मी माझ्या कपाळावरती ज्या वेळेला लागायची ना, त्याच्यानंतर मला असं वाटायचं की मोबाईलमध्ये सुद्धा शक्यतो आपण नको निगेटिव्ह काही बघायला, म्हणजे मधल्या वेळांमध्ये वगैरे आपण असं टाइमपास करत राहतो ना किंवा काय असं, तर त्यावेळेला शक्यतो कुठलेही निगेटिव्ह विचार मनामध्ये यायला नको. जितकं शुद्ध राहता येईल ना तेवढा आपण प्रयत्न करू. कारण मला असं वाटतंय की ती ज्या प्रकारे बनली, एक तो छोटा गजरा असेल, ती वेणी असेल आणि ते हळद कुंकू, तर त्यांनी आपोआपच असं वाटायला लागायचं की नको आता बाजूचा काही मला विचारच नाही करायचा दुसऱ्या कोणाचा किंवा काय. सो ते आपोआप जमलं त्या कॅरेक्टर बरोबर करायला. तर भूषण, तेव्हा तुला विचार आवडेल की आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे तू गणेश बाप्पाची किती आराधना करतोस, भक्त आहेस तू त्यांचा, आणि गणेशोत्सव किती उत्साहात तू साजरा करत असतो. या निमित्ताने रामदास स्वामींच्या बद्दल तू काय वाचलंस किंवा त्यांचे कोणते विचार आता तुला खूप आपलेसे झालेत आणि आयुष्यात आता तू ते पुढे तुझ्या करिअरसाठी म्हणा किंवा आयुष्यासाठीच तू वापरशील किंवा लक्षात ठेवशील, असं काय होतं ते? सो कॅरेक्टरच्या ह्यानी सुद्धा समहाऊ तशी नीड नव्हती की मला काही गोष्टी वाचल्या पाहिजेत, जे आता आपल्याला ट्रेलरमधून सुद्धा दिसेल. पण लहानपणीच मी खूप जास्त प्रमाणात खूप इंटरेस्ट असायचा. मी लहानपणी खूप पोथ्या वगैरे वाचलेल्या आहेत, गजानन महाराजांची पोथी वाचली आहे, पारायण केलं आहे. पण हळूहळू गोष्टी बदललेल्या आहेत. नंतर जसं मोठा हे होत गेलो आहे, तर काही गोष्टी याही आवडतात, तेवढाच सायकोलॉजीकडे पण वाहत गेलेलो आहे आणि त्याही गोष्टी खूप मदतीच्या झाल्यात. पण एक लक्षात येतं आहे की दोन्ही हे दृष्टिकोन आवडतात, तो बॅलन्स जपायला आवडतो. सो अजूनही गोष्टी शोधतोय की आपला कशावर नक्की बिलीफ आहे, आपल्याला कुठे समाधान मिळतंय हे अजूनही शोधतोय. त्यामुळे ते बघू आयुष्यात कधीतरी ते कळेल. पण दोन्हीकडून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत.